समजा एखाद्या व्यक्ती महिन्याला 25,000 रुपये कमवत असेल तर होतात 3 लाख रुपये। तर ह्या व्यक्तीला करोडपती होण्यासाठी किती वर्ष द्यावी लागतील सांगू शकाल तुम्ही? तर ह्या व्यक्तीला त्याची सर्व पगारवाढ पकडून होतात 20-25 वर्ष। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे मार्ग सांगणार आहे ते तुम्हाला 5 वर्षात किंवा जास्तीत जास्त 8 वर्षात श्रीमंत बनवतील। आणि मी काही तुम्हाला हवेतल्या गोष्टी सांगणार नाही, तर हे मार्ग वापरून खूप लोक अत्यंत कमी कालावधीत श्रीमंत झाले आहेत। आणि शेवटचा मार्ग तर कोणीही लगेच अवलंबू शकतो आणि कामाला लागू शकतो। परत एकदा सांगते, हे सर्व मार्ग मेहनतीचे आहेत, कुठलाही शॉर्टकट नाही। पण एवढं सांगेन, हे मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचवतील। पहिला आहे, तुम्हाला जे काम आवडते त्याला प्रोफेशनमध्ये बदला, त्याला पैसे बनवायचे साधन बनवा। मित्रांनो, तुम्ही जगामध्ये लोकांना पाहता, ते जे काम करतात ते खरेच त्यांना आवडते का? तेव्हा अनेक जणांचे उत्तर असते नाही म्हणून। त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक जणांना हेच माहीत नसते त्यांना कोणते काम आवडते। त्यामुळे नाईलाजाने पैशासाठी ते असे काम करू लागतात। पण जी लोक आपले आवडीचे काम रोजगारामध्ये बदलतात त्यांना काम करायच्या कधीच थकवा येत नाही। आणि श्रीमंताच्या यादीमध्ये सुद्धा अशाच लोकांची नावे असतात। उदाहरण द्यायचे म्हणजे महेंद्रसिंग धोनी, जो आधी TC म्हणून काम करत होता, पण क्रिकेट खेळायला आवडते म्हणून नोकरी सोडली व क्रिकेटला आपले प्रोफेशन बनवले। आज भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची गणना केली जाते। बस कंडक्टर म्हणून नोकरी केलेले रजनीकांत आज साऊथचे सुपरस्टार आहेत। असे अनेक उदाहरणं देता येतील। म्हणून त्यामुळे लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर आवडीचे काम रोजगारात बदला। दुसरे आहे मल्टीलेवल मार्केटिंग म्हणजेच MLM। मित्रांनो, मान्य आहे मल्टीलेवल मार्केटिंग सध्या लोकांमध्ये बदनाम आहे, पण मल्टीलेवल मार्केटिंगमध्ये काही चांगल्या कंपन्या सुद्धा आहेत ज्या 30 वर्ष जुन्या आहेत व त्यांचे प्रॉडक्टसुद्धा चांगले आहे। त्यामुळे लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर MLM उत्तम पर्याय आहे। सुरुवातीला थोडी मेहनत करावी लागते, पण नंतर सहजतेने पैसे तुमच्याकडे यायला सुरुवात होते। पण कंपनी निवडताना तुम्हाला त्याला कंपनीची सर्व माहिती तपासून घ्यावी लागेल, जसे की कंपनी किती जुनी आहे, कंपनीचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत ना, कंपनीच्या नावावर फ्रॉड तर नाही ना, कंपनीचे रिव्ह्यूज कसे आहेत वगैरे वगैरे। तिसरा आहे नवीन कल्पना शोधून व्यवसाय करणे। मित्रांनो, लवकरात लवकर जास्त श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला व्यवसायाच्या नवीन कल्पना शोधाव्या लागतील। जेव्हा मी म्हणेन नवीन कल्पना म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही गुगलसारख्या कंपनीची निर्मिती करावी किंवा फेसबुकची निर्मिती करावी किंवा पेटीएम सारखे ॲप बनवावे, केले तर उत्तम आहेच। पण जे साधे व्यवसाय आहेत, उदाहरण म्हणजे चहा घ्या, पण चहा हा जुना व्यवसाय झाला। पण काही वर्षापूर्वी एकाला कल्पना सुचली आणि त्याने तंदुरी चहाची निर्मिती केली। तुम्हाला तंदुरी चहा माहीतच असेल, छोटेसे मडके भट्टीमध्ये गरम करतात आणि त्या मडक्यामध्ये चहा ओतून आपल्याला दुसऱ्या कपमध्ये देतात। एका तंदुरी चहावाल्याचा काही दिवसापूर्वी मी इंटरव्ह्यू पाहत होते, तेव्हा तो सांगत होता तो फक्त या तंदुरी चहाच्या व्यवसायातून महिन्याला 3 लाख रुपये कमवतो। सांगायचा मुद्दा हा, अशा नवनवीन कल्पना शोधून काढून त्याचे व्यवसायात रूपांतर करा। चौथा आहे शेअर मार्केट। राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, रामदेव अग्रवाल हे सर्व भारतीय लोक शेअर मार्केटमधून कोट्याधीश झाले आहेत। शेअर मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण नॉलेज न घेता शेअर मार्केटमध्ये उतरलो तर आपलं नुकसान 100% आहे, हे मी खात्रीने सांगतो। पण बऱ्याच लोकांना मोह आवरत नाही, मग ते शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याच्या नादात नुकसान करून घेतात। त्यामुळे 5-6 महिने सुरुवातीला तुम्ही शेअर मार्केटचे सखोल ज्ञान घेतले, सर्व गोष्टी समजून घेतल्या व नंतर तुम्ही शेअर मार्केटमधून खूप चांगले पैसे कमवू शकता। शेअर मार्केटमधून श्रीमंत झालेली हजारो उदाहरणं देता येतील, पण त्यांचे प्रमाण कमी आहे, हे पण मी तुम्हाला सांगते, कारण शेअर मार्केटमध्ये खूप अभ्यास लागतो। पाचवा आहे पॅसिव्ह इन्कमवर काम करणे। मित्रांनो, पहिले पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय ते सांगते। म्हणजे एकदाच काम करायचे व त्याचे पैसे सातत्याने तुम्हाला मिळत राहणार। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पॅसिव्ह इन्कमचे कोणते मार्ग आहेत, पण सध्या ऑनलाईनमुळे अनेक मार्गांनी तुम्ही
पॅसिव्ह इन्कम कमवू शकता. एक उदाहरण सांगते. जेव्हा आपल्या देशात लॉकडाऊन झाला तेव्हा अनेक लोक घरूनच काम करू लागले. माझी एक मैत्रीण आहे, ती घरूनच काम करू लागली. त्यामुळे तिला जास्त वेळ मिळू लागला. तिने त्या मोकळ्या वेळेत अनेक ऑनलाईन कोर्सेस केले. ऑनलाईन कोर्सबद्दल बरीच माहिती मिळवली आणि त्यांनी 10 दिवसात स्वतःचा कोर्स बनवला व फेसबुकद्वारे पेड मार्केटिंग केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, 2 महिन्यात तिने 5 लाख रुपये कमवले. आता तो कोर्स तिला चांगली रक्कम कमवून देत आहे. त्यांनी आपल्याला मोकळ्या वेळेत नोकरी करत असताना दुसरा उत्पन्नाचा मार्ग निर्माण केला. आता ती दुसऱ्या कोर्सवर काम करते व नोकरी पण सुरू आहे. हा मार्ग कधीही कोणीही सुरू करू शकते. फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. तुम्हाला पॅसिव्ह इन्कमचे कोणकोणते मार्ग आहेत यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हे होते लवकर श्रीमंत होण्याचे 5 मार्ग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.